नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शेतीमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची प्रकरणे वारंवार भोकरदन तालुक्यात घडत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी यंत्रणेकडे दाद मागूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अनेकदा समोर येते. परिणामी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून व्यापाराचे फाफत असल्याचे दिसून येत असून उदाहरण द्यायचे झाल्यास भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोबरे येथील पवन केवट राहणार जवखेडा ठोबरे यांचे केदारखेडा जवळ राम केवट ट्रेडर्स नावाने भुसार माल खरेदीचे दुकान आहे. जवखेडा केदारखेडा नळिनी बरंजळा साबळे वरंजळा लोखंडे चिंचोली बोरगाव अर्ज येथील शेतकऱ्यांनी पवन केवट यांना माल विकला होता. मालाची 1 वर्षापासून सुमारे 2 ते 3 कोटी रुपये थकबाकी झाली, परंतु पवन केवट याने गाव सोडून पोबारा केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी पोबारा केलेला भुसार व्यापारी भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल होतात. आज गावातील सुमारे 400 शेतकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. पोलिसांच्या मध्यस्थीने 8 दिवसात मालमत्ता विकून पैसे देण्याचे आश्वासन व्यापाऱ्याने दिल्यानंतर शेतकरी गावाकडे परतले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.